एक मोठी बातमी खराब प्रकरणात 160 GB डिजिटल पुरावे उघड करण्यात आले आहेत। फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर करण्यात आला आणि तपासाला देखील वेग आलाय। एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झालेली आहे। SIT कडनं तपास जोरदार सुरू आहे। प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड देण्यात आलेला आहे। नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील हालचालींचा तपशील समोर आलाय। या प्रकरणामध्ये 160 GB डिजिटल पुरावे उघड झालेत। आणखी एक मोठी बातमी, याच भोंदू खरात प्रकरणामध्ये महेश कलंत्री नामक व्यक्तीची चौकशी होणार आहे। कलंत्री भोंदूबाबा अशोक खरातला खोटे खडे आणून देत होता। हेच खोटे खडे भोंदू खरात लाखो रुपयांना विकायचा। तर खरात आणि कलंत्री यांचं नेमकं काय कनेक्शन आहे याची चौकशी केली जाणार आहे। हा कलंत्री खडे नेमके कुठून आणायचा याची देखील चौकशी होणार आहे। या सगळ्या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी नाशिकमधनं चंदन पुजारीकारी आपल्या सोबत आहेत। चंदन, आतापर्यंतचे अपडेट SITच्या तपासातले आणि हा कलंत्री नेमका कोण आहे, काय कनेक्शन? श्वेता, आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडनं आणि त्याचप्रमाणे SITच्या टीमकडून भोंदूबाबा अशोक खरातच्या ऑफिसमधले किंवा त्याच्या इतर जागांमधले सगळे डिजिटल पुरावे जे आहेत ते या ठिकाणी गोळा करण्यात आलेले आहेत। आणि 160 GBचा हा संपूर्ण डेटा जो आहे तो पोलिसांनी आता फॉरेन्सिक टीमकडे दिलेला होता। फॉरेन्सिक टीमनं हा संपूर्ण डेटा व्हेरीफाय केलेला आहे आणि व्हेरीफाय करून आता त्याचा अहवाल जो आहे तो SITला दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक धागेदोरे, अनेक महत्त्वाचे नावं, त्याचप्रमाणे अनेक घटना या डिजिटल माध्यमातून आता उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात एक पक्का पुरावा जो आहे तो SITला या ठिकाणी मिळाल्याचं समोर आलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हा कलंत्री नामक व्यक्ती जो होता, जो खोटे खडे या भोंदूबाबाला आणून द्यायचा आणि हा भोंदूबाबा लाखो रुपयांना आपल्या भक्तांना हे खडे विकायचा। त्याच्यामुळे हा कलंत्री नेमका कोण आहे, हे खडे तो कुठून आणायचा याची देखील चौकशी होणार आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता तपासात SIT आणखी काय नवीन उघड करतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, बिलकुल चंदन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।